पक्ष फुटतोय माहिती नव्हतं का? दाढी खेचून आणू शकलो असतो. कोकण दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरेंनी असं विधान केलेलं, त्यावरही मुख्यमंत्री शिंदेंनी निशाणा साधला. दाढी खेचून आणली असती, ही का हलकी आहे का दाढी एवढी? दाढीनी जर काय काडी फिरवली तर तुमची उरली सुरली लंका पण जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे माझ्या नादाला लागू नका. मी कुणालाही आडवा जात नाही, परंतु मला आडवा आलं तर मी सोडतही नाही, कारण बाळासाहेबांची आणि दिघे साहेबांची शिकवण आपल्याला आहे. मला वाटतं हास्यास्पद विधान आहे. एकतर किती लोक समोर आहेत ह्याचं लक्षात त्यांनी थोडं ठेवावं, आजूबाजूला किती लोक आहेत, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे रावण राज्यात विश्वास ठेवणारे हे अशी लोक असे बोलायला लागले तर पूर्ण हे सगळे जे काही चित्र आहे ते बदलायला लागतं. मुख्य गोष्ट हीच आहे की एवढं अकार्यक्षम व्यक्ती आम्ही कधीच पाहिली नव्हती. कारभार जमत नाहीये, पण नुसतं चालवायचं, खोक्यांवर चालवायचं, धोक्यावर चालवायचं, हे मन छोटं आणि काळ एवढं कधीच आम्ही पाहिलं नव्हतं. आणि आता ते बोलायला लागलेले आहेत. मला वाटतं महाराष्ट्राची जनता त्यांना बरोबर उत्तर देईल. स्वतःच्या मतदारसंघात त्यांना निवडणूक लढायची आता हिंमत नाहीये आणि असं बोलायला लागलेले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.